सर्व मित्रांचं पुन्हा स्वागत आहे। तर मित्रांनो, नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे। तर SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदांच्या 39,481 जागांची मेगा भरती काढण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर बघूया पदांचे नाव काय आहे। शैक्षणिक पात्रता तर तुम्ही बघितलीच आहे, 10वी उत्तीर्ण पाहिजे। तर पदांचे नाव बघून घेऊया, नोकरीचे ठिकाण बघून घेऊया। चला तर पुढे जाऊया। चला, JD कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी टोटल पदं आहेत 39,481। ठीक आहे, पहिलं पद बघूया, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स 15,654 जागा आहेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, समजांसाठी 10वी उत्तीर्णच पाहिजे फक्त। तर डायरेक्ट पद घेऊन बघूया। 7,145 जागा आहेत। पद क्रमांक 3 सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स 11,541 जागा आहेत। पद क्रमांक 4 सशस्त्र सीमा बल 819 जागा आहेत। पद क्रमांक 5 इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस 3,017 जागा आहेत। पद क्रमांक 6 आसाम AR 1,248 जागा आहेत। पद क्रमांक 7 सिक्युरिटी फोर्स SSF 35 जागा आहेत। आणि पद क्रमांक 8 आहे नार्कोटिक्स कंट्रोल, 22 जागा आहेत त्या पदासाठी। तर टोटल जागा होतात 39,481। जाणून घेऊया शारीरिक पात्रता। पुरुष वर्गासाठी जनरल SC OBC उंची 170 सेमी आणि छाती 80। ठीक आहे, आणि ST साठी उंची 162.5 आणि छाती 76। आणि याच्यामध्ये महिलांसाठी बघू, जनरल SC अँड OBC महिलांसाठी जे आहे 157 उंची आणि ST साठी महिलांसाठी 150 उंची। तर वयाची अट जाणून घेऊया। वयाची अट आहे 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्ष झालेले पाहिजे। SC ST साठी 5 वर्ष सूट आहे। OBC साठी 3 वर्ष सूट आहे। नोकरीचे ठिकाण ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। मेन जाणून घेऊया फी। तर फी जनरल OBC साठी 100 रुपये असणार आहे। SC ST साठी एक्स सर्व्हिसमॅनसाठी फी हे नसणार आहे आणि महिलांसाठी पण फी नसणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 ऑक्टोबर। परीक्षा आहे CBT जानेवारी फेब्रुवारी 2025ला होणार आहे। तर मित्रांनो, जे तुम्हाला ऑनलाईन अर्ज अप्लाय करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनवर लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। तर आणखी तुम्हाला माहिती हवी असली तर त्या वेबसाईटची पण लिंक मी देत आहे, तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन आणखी माहिती घेऊ शकतात। आणि मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।